वास्तव्य पंढरपूरला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची त्यांच्यावर श्रद्धा आहे असे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांची जी पालखी पंढरपूरला येते दोन्ही मार्ग करण्याची संधी मला मिळाली आणि आपला जवळपास 80% मार्ग जवळपास दिवेघाटामध्ये अडचण होती 17 हेक्टर जागा आपण फॉरेस्टची घेतली आहे ते काम करण्यामध्ये भाग खोलावा लागत होता त्यामुळे आज मी काम बघितलं ते पण 4 लेन रोड झाला आणि अडचणीचा मार्ग त्याचा सुटलेला ज्ञानेश्वरी पालखी मार्ग जो आहे हा 234 किलोमीटरचा आहे आणि याची किंमत 7,635 कोटी आहे मोहोळ ते वाखरी वाखरी ते कुरुस कुरुस ते गरमपुरी गरमपुरी ते लोणंद लोणंद ते दिवेघाट या दिवेघाट तेवढंच शेवटचं हडपसरचा पूल महत्वाचा आहे आणि त्याचंही काम सुरू आहे त्यापैकी 4 पॅकेज पूर्ण झाले पण 2 पॅकेज मधलं जे उर्वरित काम आहे त्या दिवेघाटाच्या त्या भागात 65% काम पूर्ण झाले आणि धरमपुरी ते लोणंद हे 98% पूर्ण झाले हे जे शेवटचं पॅकेज आहे हडपसर ते दिवेघाट या कामाची आज मी पाहणी केली 65% झालं 3-4 महिन्यात ते होईल जास्तीत जास्त 4 ते 6 महिन्यात हे काम पूर्ण होईल त्याच्यामध्ये चौपदरीकरण करताना वारकऱ्यांसाठी स्वतंत्र लेन 3.5 किलोमीटरची ठेवली आहे विशेषतः त्यामुळे त्यांचं पायी चालणं सुरक्षित सुव्यवस्थित होईल दिवेघाटमध्ये रस्त्याची रुंदी 2 4 लेन मध्ये केली आहे त्यामुळे ऍक्सिडेंट होणार नाही अनेक ठिकाणी फ्लायओव्हर रेल्वे ओव्हरब्रिज अंडरपास तेव्हा काही ठिकाणी दोन्ही बाजूला डेव्हलपमेंट झाली त्यामुळे मी फूट ओव्हरब्रिज असे बनवायला सूचना केली आहे की ज्याच्यामध्ये 3 व्हीलर आणि स्कूटर वरती चढून आणि दिव्यांगांना करताना सिनियर सिटीजन करता इलेक्ट्रिक लिफ्टची व्यवस्था आहे म्हणजे दोन्ही बाजूने जाण्याकरता अडचण येणार नाही तुकाराम महाराज पालखी मार्ग हा जवळपास 130 किलोमीटरचा आहे 4,416 कोटी 3 पॅकेज मध्ये पाटस ते बारामती बारामती ते इंदापूर इंदापूर ते तोरडे पाटस ते बारामती आम्हाला पूर्ण झाला इंदापूर ते तोरडे 96% आणि बारामती ते इंदापूर 84% तिथे पण मी जाणार आहे साधारणतः बारामती बावळा अकलूज आणि श्रीपूर या गावांना आपण बायपास पण केलेला आहे अनेक ठिकाणी जिथे आवश्यक आहे तिथे बायपास केलेला आहे आज काही नवीन कामाची या घोषणा पण मी यांच्या ह्याच्यात करणार यामध्ये 46 तलाव आम्ही बांधले 33.45 लक्ष टन माती महामार्गाच्या वापरासाठी आलेला आहे आणि 3,345 TCM क्युबिक मीटर एवढं पाणी स्टोरेज झालेलं आहे शिवाय अनेक प्रकल्प आहे मी पाण्यावर जास्त काम करत असतो रस्ते बांधण्यापेक्षा मी शेती आणि पाणी याचं 90% काम करतो मला 17 डिलीट डॉक्टरेट मिळालेलं आहे त्यापैकी 7 डॉक्टरेट आणि डिलीट वॉटर कॉन्झर्वेशन आणि ऍग्रीकल्चर त्याच्यामध्ये पाण्याच्या कामाबरोबर 40,000 आम्ही झाडं लावलेली आहेत आणि ती विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांनी वृक्षवल्लीमध्ये जी नावं दिली ती शोधून ती लावलेली आहे त्याच्याबरोबर 450 झाडं ट्रान्सप्लांट केलेली त्याच्यामध्ये एक आठवण मी करून देतो सई अजिंक्यचा पवार यांनी कान्हेरी गावाजवळ कॉलेजची जागा देत नव्हते त्यांनी त्याच्यावर निर्णय घेतला आणि फॉरेस्टमध्ये दुसरं मोठं वॉटर स्टोरेज लावलंय कॉन्क्रीटचा बंधारा आहे फंड आहे आणि त्याच्यामुळे त्या भागात पाणी आणलं
ऐतिहासिक विशेषतः स्थळ आहे ते अहिल्या वीर आणि बाजीराव वीर दोघांचं आम्ही जतन करून त्याला व्यवस्थित केलेलं आहे. हॅलो त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे मेट्रोमध्ये आणि पुलामध्ये जे दोन पुलं तयार होतात त्यातलं अंतर मॅक्झिमम 30 ते 40 किलोमीटर असतं दोन पुलाबद्दल मीटर 30 ते 40 मीटर. पण आपण आता जे नवीन टेक्नॉलॉजी वापरली आहे त्याच्याकरता ते 120 मीटर 100 ते 120 मीटर आपण हे मलेशियातून आणली. हे स्वतःच्या इकडे घेतला हा जो वरचा कास्ट होतो त्यात लोखंडाला अस्थिर फायबर आहे कॉन्क्रीट पेक्षा तो लोखंडापेक्षा चौपट भरपूर होतो आणि याला UHEFRC म्हणजे अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स कॉन्क्रीट असं म्हणतात. त्याचा वापर आपण केला तर पुण्यामध्ये आम्ही लवकरच या महिन्याभराच्या आतच 50,000 कोटी रुपये 3 लेवलचे मोठे मोठे प्रोजेक्टचं भूमिपूजन करणार आहे आणि एकाच इयरवर ते उभे राहतात. इथे पण त्या टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि स्टील आणि लोखंडी सळीचे आहे स्टील फायबर वापरले. त्यानंतर ज्ञानेश्वर पालखी मार्गावर 13 पुलाचं काम आहे त्याची टेक्नॉलॉजी पूर्ण वापरलेली आहे आणि विशेषतः मीरा पॅनल नेरा कॅनॉल 100 मीटरचं आपण ते पण असं तयार केलेलं आहे. देवी घाटचं काम जे आहे ते साधारणतः मला अंदाज दिला तर डिसेंबर पूर्ण करण्यात जेजुरीला ते आज फ्लायओव्हरची घोषणा करण्याची लांबी 2 किलोमीटर आहे किंवा 250 कोटी आहे. या पुलामुळे जेजुरी गड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. शहरातील अपघाताचं प्रमाण कमी होईल. फलटण शहराचं वन टाइम इम्प्रुव्हमेंट 97 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. या कामाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. विशेषतः 6-7 किलोमीटर 6.7 किलोमीटर हा 4 लेन करण्याची मागणी होती ती केली आहे. मी मागे पडलेला आलो तेव्हा तुम्हाला कळलं मला ती हा रस्ता मी पाहिला आहे आणि आता लवकर त्याचं काम सुरू आहे. नेना रोडवरील आरोपी 72 मीटर सिंगल स्पॅन आरोपी जसा रस्ता बोलला जाईल त्यामुळे सध्या आपल्याला वाहतूक भरपूर सुरू आहे. टेंभुर्णी पंढरपूर NH 561 लांबी 48 किलोमीटर किंमत 950 कोटी. त्यात पंढरपूर बायपासची 9.5 किलोमीटर समाविष्ट आहे त्याची पण आज मंजुरीची घोषणा आहे. पंढरपूरचा पूर्ण रिंग रोड 140 किलोमीटर 13 किलोमीटर पूर्ण झालेली आहे आणि 9.5 किलोमीटर टेंभुर्णी पंढरपूर अंतर्गत प्रस्तावित आहे. शिर्डी अहिल्यानगर टेंभुर्णी वाहतूक पंढरपूर शहरात प्रवेश न करता विजापूर मंगळवेढा मार्केट शहरात जाईल व अपघाताचं प्रमाण कमी होईल. उर्वरित 18 किलोमीटरचा DPR असे काम हाती घेतलेलं आहे. त्यामुळे वाखरी ते अलमाणी सातारा रोड कराड रोड व सांगळा रोड यांना क्रॉस करून मंगळवेढा रोडला ते या ठिकाणी दोन्ही पालखी मार्ग मिळतात त्या ठिकाणी फ्लायओव्हर बांधण्याचे करायचे आदेश दिले 100 कोटीचा त्याची पण मंजुरी घोषित करायची. साधारणतः या प्रकल्पामध्ये माझी सगळ्या जनप्रतिनिधींना आमदार खासदारांना एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला NGOजला विनंती आहे की हा ग्रीन महामार्ग आहे आणि त्यामुळे आम्ही तर झाडं लावलीच आहे पण ती इटॅक पण झालेली आहे त्याचं संगोपन करतात आणि नवीन झाडं लावण्यामध्ये आपण जर पुढाकार घेतला तर हा पूर्ण ग्रीन मार्ग झाला फार मोठं योगदान होणार आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या सोसायटीचे 3 पिलर आहेत इथिक्स इकॉनॉमी इकॉलॉजी आणि इकॉनॉमी आणि पर्यावरण वाचवलं आहे. मी स्वतः वारंवार या गोष्टीत कामे करतो आणि याच्यामध्ये मला माहिती आहे की प्रदूषण ही समस्या गंभीर बनलेली आहे. मोठ्या शहरात खूप जास्त
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेणं आमच्या बरोबर जर अशा संस्था आल्या कदम आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. झाडाची आम्ही तुम्हाला परवानगी देऊ, तुम्ही लावा मेंटेन करा आणि ती तुमची संस्थेने तेवढी लावली आहे अशी एक पाठी लावायची पण आम्ही परवानगी देऊ. आपण याचं धार्मिक संस्थांनी पण पुढे यावं, ट्रस्टनी पुढे यावं आणि हा आपल्या सगळ्यांचा रोल आहे. हा चांगला झाला पाहिजे, अपघात न होता कामा नये आणि आपल्या वारकऱ्यांबरोबर जनतेला सुखद प्रवास झाला पाहिजे, सुसह्यता मिळाली पाहिजे. मला माहिती असेल आजकाल जगात सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, त्याला सुखांक म्हणतात. आणि सुखांकाचा संबंध रोजगाराशी आहे, आर्थिक विकासाशी आहे, पण त्याचबरोबर रोटी कपडा आणि मनाशी आणि स्वास्थ्य विषयक सुविधांशी. तेव्हा हळूहळू एक एक गोष्टीमध्ये आपण हे केलं तर याच्यातून लोकांचं जीवन सुसह्य होईल. विदर्भाबद्दल 4 सेक्टर एक सुरू झालं, MRI, CT स्कॅन. मी पाहिलं की गरीब लोकांजवळ MRI करायला पैसे नाही आणि 1200 रुपयात MRI करतो, 600 रुपयात CT स्कॅन करतो आणि 200 रुपयात पॅथॉलॉजीचे सगळे टेस्ट करतो. हा 6 दिवस वेटिंग लिस्ट आहे. गरीब लोक दरवाजावर विचार उभे असतात आणि कॅन्सरचे जे इंजेक्शन आहे ते 3.5 लाख 3 लाख गोळी जी आहे ती 3 लाखाची. खूप प्रयत्न केला आणि आता बांगलादेशला हे औषधं रॉयल्टी फ्री असल्यामुळे बांगलादेश सरकारशी बोलून हे औषधं हिंदुस्थानात वर्ल्ड ट्रेड प्राईसमध्ये गरीब लोकांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्वास्थ्य, शिक्षण, सेवा, विकास याच्याबरोबर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर. माझी आमदार सर्वांना विनंती आहे, मी एक स्मार्ट विलेज तयार करतो. त्याचं काम सुरू होतं. 1000 घरात आणि 5,500 स्क्वेअर फूटचं घर 5 लाखात आयुष्यभर पाणी आणि वीज मोठं. ते योजना मी करून देईल. पण तुमच्याकडे पर कॅपिटल इन्कम हे करून चांगली असल्यामुळे सगळ्या गावात मला कॉन्क्रीटची गरज असते. चांगली गोष्ट आहे, कारण या ठिकाणची शेती पण चांगली आहे. हा जरी पालखी मार्ग धार्मिक उद्दिष्टाकरता असला तरी पर्यटन हे असं क्षेत्र आहे की ज्यातलं 49% कॅपिटल इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर हा रोजगार निर्माण करण्याकरता खर्च होतो. आणि त्यामुळे या मार्गामुळे या भागात आर्थिक प्रगती आणि विकास पण होईल, उद्योग व्यापार पण वाढेल, लॉजिस्टिक कॉस्ट पण कमी होईल, शेतकऱ्यांचा माल पोर्टपर्यंत न्यायला सुविधा प्राप्त होईल आणि या सगळ्याचा मल्टिप्लाय बेनिफिट या भागाचा विकास होण्यामध्ये होईल. एकीकडे विठ्ठलाबद्दलची श्रद्धा म्हणून पंढरपूरलाही लोक येतील आणि जेवढे लोक जास्त येतील तेवढं रोजगार पण देणार. कारण मी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्रीला एक केदारनाथला जोडणारी रोपवे करतो. पहिले माझ्याकडे फाईल आली होती की ही रोपवे 5,000 कोटी सरकार खर्च करून करतो. मी म्हटलं आपण प्रयत्न करून बघू. मी त्याचं कन्व्हर्शन दुरुपयोग केलं आणि सांगितलं की ही रोपवे तुम्हाला तुमच्याच पैशाने बांधायची, आमच्या स्टँडर्ड्स प्रमाणे. तुम्ही आम्हाला रॉयल्टी किती द्या. मला आश्चर्य वाटेल, रोपवे करण्याकरता 800 कोटी रुपये वर्षाची रॉयल्टी होणार. म्हणजे खर्च तर काहीच नाही, पण 800. याचा अर्थ पोटेन्शियल आहे. तुम्ही आपण सांगितलं ना की नगर परिषदेमध्ये आता हळूहळू पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आहे. नागपूर महापालिकेत आम्ही अशी खूप मार्केट केली आणि त्यामुळे आपला गॅस जो आहे कचऱ्यापासून अशा अनेक गोष्टी यातून भूसेवानी सुरू होतात. या मार्गावरून या भागाचा गावाचा विकास व्हावा जी इच्छा मला व्यक्तिगतरित्या खूप आनंद आणि समाधान आहे. माझी आई मृत्यू होण्यापूर्वी 6 महिने आली होती, मी गाणगापूरला गेली होती आणि गाणगापूर्वी मला म्हणाली किती खराब असते. माझी पूर्ण पाठ खिळखिळी झाली. गाणगापूरचा रस्ता 6 तास जायची आणि तिचा मृत्यू झाला. मला आठवण झाली की आज ती नाही आहे. मी तिला कबूल केलं होतं की मला जर संधी मिळेल
मी नक्की हे काम करीन. मी काही खूप मोठं काम नाही करेन. विठ्ठलाच्या आशीर्वादाने मला संधी मिळाली आणि खूप कामं मी अनेक टनेल रोड विजय थांबले. या कामाचा मला एक वेगळा आनंद आहे आणि तो आनंद म्हणजे विठ्ठलाच्या प्रती जी श्रद्धा आहे आणि तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांबद्दल जी श्रद्धा आहे, या दोन्ही याच्यातून या मार्ग पूर्ण होतो आहे. त्यामुळे तो कुठेही त्याच्यात त्रुटी राहू नये, त्यामध्ये क्वालिटी वाईज प्रॉब्लेम येऊ नये. तसंही मी आता हॅलो 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 तसे क्वालिटीच्या बाबतीमध्ये मी भयंकर कडक आहे आणि मी ठेकेदारांना सांगतो, खराब काम केलं तर तुम्हाला रगडल्याशिवाय राहणार नाही. तर आता ब्लॅकलिस्टेड करणं आणि कंपन्यांच्या कॅरेक्टर जप्त करणं, त्यामुळे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही करणार. ही जनतेची संपत्ती आहे, त्यामुळे या ठिकाणी श्रद्धाही आहे. त्यामुळे हा रस्ता परफेक्टली चांगला झाला पाहिजे अशी माझ्या मनातली इच्छा. त्यामुळे आता बारकावे पाहत आज आणि उद्या मी या मार्गावरून जातो आहे. मला पुन्हा एकदा इथल्या जनतेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. या कामामध्ये अनेक अडचणी आल्या, लँड ॲक्विजिशनच्या, फॉरेस्टच्या. इथल्या आमदार खासदारांनी, इथल्या जनतेने जे सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या पत्रकार बंधूंचे वेळोवेळी सहकार्य आहे, आपल्यालाही खूप धन्यवाद. केवळ या विषयाशी संबंधित जर तुम्ही प्रश्न विचाराल त्याचं मी उत्तर देईन. तुम्ही एखादा नो बॉल टाकला तर मी सोडू, त्यामुळे तुम्ही मोजके हिंदी